चला, हे वर्ष संपता संपता अजून एक स्वप्न पूर्ण झालं. तर गाव गोष्टी पाहताना आज आले होते आपल्या पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील घोडेगावला यात्रेला. सर्वात मोठी यात्रा म्हणजे घोडेगावची यात्रा. घाटाच्या नियोजनाचे व्हिडिओ खूप दिवस झाले पाहत होते, तर मग काय थेट घाटात गेले. हे पहा, लाकडाची बैलगाडी काकांकडे विकायला होती. बैलांना बांधण्यासाठी रशी. घाटात पोहोचताच मी शॉक झाले. बापरे, एवढी जास्त गर्दी. बैलांच्या मागे थांबणारी व प्रेक्षक मंडळी पण पहा. या घाटात जेव्हापासून मी गेले ना, तेव्हापासून सर्वच बाऱ्या 12 सेकंडमध्ये बसल्या. म्हणजे सगळ्याच बाऱ्या टॉपच्या होत्या. लाईव्हवाल्या मंडळीने आपल्याला लाईव्हमध्ये घेतल्याबद्दल थँक्यू सो मच. आणि या घाटातली प्रेक्षक मंडळी सर्वात टॉपची होती यार. एवढ्या संख्येने लोक आली होती घाटामध्ये. त्यांना पाहून खूप छान वाटलं. आत्ता जे बोलली होती ना व्हिडिओच्या सुरुवातीला, स्वप्न पूर्ण झालं म्हणून, तोच आत्ताचा क्षण. मला दत्ता जयंती उत्सव निमित्त राज्यस्तरीय पुरुष व जिल्हास्तरीय महिला कबड्डी स्पर्धेसाठी आपल्या घोडेगावमध्ये कुंदनभाऊ काळे मित्र परिवाराने गेस्ट म्हणून इन्व्हाइट केलं होतं. तर मी त्या ठिकाणी पोहोचले. त्या ठिकाणी आपला सत्कार करण्यात आला आणि मॅचेस पाहायला सुरुवात केली. माझी खूप इच्छा होती कबड्डी स्पर्धा लाईव्ह पाहायची. प्रो कबड्डी तर मी टीव्हीवर पाहतेच, बट लाईव्ह मॅचेस पाहायची मज्जाच वेगळी होती. आणि प्रो कबड्डीमध्ये जे प्लेयर्स खेळतात ना, तेही त्या ठिकाणी मॅचेससाठी आले होते. त्यांनाही भेटून शुभेच्छा दिल्या. आमदार दिलीपराव वळसे पाटीलही त्या ठिकाणी उपस्थित होते. आता इकडे आपली खूप मोठ्या प्रमाणात घाटात पण फॉलोअर्स मंडळी भेटली आणि मॅचेसच्या ठिकाणी पण फॉलोअर्स मंडळी भेटली. सर्वांना भेटून खूप छान वाटलं. असंच प्रेम असू द्या फॉलोअर्स मंडळी माझ्यावर. आणि घोडेगावच्या यात्रेला कोण कोण आलं होतं त्यांनी नाव कॉमेंट करा. आता लाईक अँड फॉलो करून जा गाईज.